एक महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंचा विजय मेळावा शिवाजी पार्कात होण्याची आता शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेना शिवाजी पार्कात मेळावा घेण्यासाठी पत्र देणार असल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान मेळाव्यासाठी वरळी डोम आणि गोरेगाव नेस्को या सेंटर्सची सुद्धा चाचपणी केली जाते, त्यामुळे हा मेळावा नेमका कुठे होतो ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? ठाकरे बंधूंचा विजय मेळावा शिवाजी पार्कात होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर काल हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यात आला आणि त्यानंतर विजयी मेळावा घेण्यासंदर्भात ठाकरेंचा आणि मनसेचा एकत्रित विजय मेळावा होणार आहे। या संदर्भातलं थोड्याच वेळात ठाकरेंच्या पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेला परवानगीसाठी पत्र देण्यात येणार आहे। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कची ही जागा जी आहे ती ह्या मेळाव्यासाठी आम्हाला मिळावी, यासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून थोड्याच वेळामध्ये पत्र देण्यात येणार आहे। त्यामुळे शिवाजी पार्कची परवानगी ठाकरेंच्या पक्षाला ह्या विजय मेळाव्यासाठी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक अडचणी ज्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मिळण्यासाठी होत होत्या आणि आता ह्या विजयी मेळाव्यासाठी हे मैदान जे आहे ते उद्धव ठाकरेंना मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जर मिळालं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ते एकाच वेळी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतील। परंतु आणखी विजय मेळाव्यासाठी 2 जागांचा देखील अजून देखील ठाकरेंच्या पक्षाकडून विचार केला जातोय, ते म्हणजे वरळी डोम आणि त्याचसोबतच नेस्को, जे गोरेगावचं नेस्को मैदान आहे त्याचा देखील ठाकरेंच्या पक्षाकडून चाचपणी सुरू आहे। नक्कीच हा मेळावा नेमका कुठे होतो ते निवृत्ती पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।